नमस्कार फ्रेंड्स, पंटेकॉलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, जे की आपण मागेल त्याला सौर पंप यासाठी अर्ज केलेला आहे आणि आपण पेमेंटही केलेलं आहे. पण आपल्याला आता कंपनी निवडायची आहे. कंपनी कशा पद्धतीने निवडायची ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. आणि अजून माझ्या यूट्यूब चॅनलला आपण लाईक, शेअर किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन, करंट स्टेटस, अप्लाय, मेक पेमेंट कोणत्यावर क्लिक केलं तरी चालेल. आपण या ठिकाणी अर्जाची स्थिती दिसेल. या ठिकाणी अशा प्रकारचे पेज येईल. या ठिकाणी अर्जाची सद्यस्थिती, लाभार्थी, हिस्सा, रक्कम भरणे, म्हणजे आपण अर्ज केलेला असेल तर आपल्याला भरणा या ठिकाणी आपण करू शकतो. आता जर आपल्याला मेसेज आला असेल, ज्या शेतकरी बांधवांना मेसेज आला की आपण पुरवठादार निवडायचा आहे, तर या ठिकाणी आपल्याला सूचीबद्ध पुरवठा निवडवर क्लिक करायचं आहे. जर काही त्रुटीत आले असेल तर या ठिकाणी आपण कागदपत्र सादरीकरण करू शकता. तर या ठिकाणी आपल्याला पुरवठा निवडायचा आहे. तर या ठिकाणी आपला जो अर्ज क्रमांक आपण अगोदर केलेला आहे, पेमेंट केलेलं आहे, त्याची पावती आहे आपल्याकडं, ते या ठिकाणी आपल्याला टाकायची आहे आणि शोधावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी अशा प्रकारची माहिती, लाभार्थी क्रमांक, जिल्हा, लाभार्थीचे नाव, आधार क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक, अर्ज दिनांक, अर्जाची सद्यस्थिती, अर्जदाराचा प्रकार आणि पंप क्षमता, अश्वशक्ती मेद या ठिकाणी 5 HP आहेत. या ठिकाणी पुरवठादार शोधावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी निवड सूचीतील पुरवठादारांची निवड करा. या ठिकाणी कोटा उपलब्ध असलेल्या पुरवठादारांची यादी खाली दर्शवली आहे. यापैकी आपण कोणत्याही कंपनीचा पुरवठादार निवडू शकता आणि यानंतर आपला अर्ज सबमिट करू शकता. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि ज्यांनी अजून पुरवठादार निवडला नसेल त्यांनी कशा पद्धतीने निवडावा आणि त्यांच्यापर्यंत हा माझा व्हिडिओ पोहोचवा. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.